नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहूया. महाविकास आघाडी समन्वय समितीची आज अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. आज या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही बैठक पार पडेल. प्रत्येक पक्षातले 2 नेते या बैठकीला हजर राहणार असल्याचं समजतंय. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडी समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षातले 2 नेते या बैठकीला उपस्थित असतील. दरम्यान या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद, निधी वाटपावरून होत असलेले वाद, महामंडळ नियुक्ती अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. आजच्या बैठकीत अनेक राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चेची शक्यता आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेऊया. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या मतभेदांच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. काँग्रेस आमदारांना निधी आणि सन्मान मिळत नाही. काँग्रेस मंत्र्यांचं काम मंत्री करत नाहीत. एनसीपीची कामं होतात पण काँग्रेसची कामं होत नाहीत. अशा काही मुद्द्यांवर काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजलेलं होतं. सोबतच महामंडळाची नियुक्ती नाही, ओबीसी राजकीय आरक्षणात काँग्रेसकडे दुर्लक्ष झालं, नथुराम गोडसे भूमिकेला विरोध, महापालिकेत काँग्रेसला साइडलाईन करणं, नगरपंचायतीत काँग्रेसला साइडलाईन करणं आणि पक्षांतर्गत मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होऊ शकते. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीदरम्यान चर्चा होऊ शकते. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडतीये. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली जाणार असल्याचं समजतंय. विनोद, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? नक्की आज महाविकास आघाडी सरकारची बैठक आहे आणि समन्वय समितीची बैठक फार महत्त्वाची असणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जे आपसी मतभेद आहेत तेही दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. तर दुसरीकडे आमदारांना निधी आणि सन्मान यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा या ठिकाणी होणार आहे. महामंडळाचे जे कामकाज आहे ते अनेक दिवसापासून ठप्प आहे आणि महामंडळाची नियुक्ती झाली नाही अजूनही. याबाबतचीही आज सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून प्रत्येक पक्षांचे 2 वरिष्ठ नेते या ठिकाणी बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये आज काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून असणार आहे. त्यामुळे ही समन्वय समितीची बैठक फार महत्त्वाची आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि महानगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे, त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाला जो एकंदरीत फटका बसला आहे त्याही दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येणार आहे आणि एकंदरीत महाविकास आघाडीचं सरकार सुरळीत चालावं या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाची चर्चा उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विनोद, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत काँग्रेसच्या नेत्यांनी, काही मंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्य केली होती, ज्या वक्तव्यांच्या माध्यमातून त्यांची एक खरं तर नाराजी काही मुद्द्यांवर असल्याचं समोर आलेलं होतं. आजच्या या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांची ही नाराजी दूर करण्याच्या अनुषंगानं चर्चा होऊ शकते का? विनोद, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नक्की आपल्याला माहित आहे की ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र देऊन व्यक्त केली होती आणि त्यामध्ये अनेक ठिकठिकाणचे जे सरकारचे बिल थकीत आहे ते बिल या ठिकाणी भरण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली होती. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसी आरक्षणाबाबत ज्या काही सरकारच्या हालचाली आहेत त्याबाबत माहिती देत नाही याची नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर वकील नियुक्तीबाबतही आम्हाला विचारलं जात नाही असंही काँग्रेस पक्षाकडून वारंवार बोललं जातं आणि या अनुषंगाने आज समजूत काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून होणार आहे अशी शक्यता नाकारता येत नाही आणि समन्वय 3ही पक्षांमध्ये योग्यरित्या कशा प्रकारे होईल या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी फार गरजेची होती आणि ती आज मध्यस्थी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून होत आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या बैठकीच्या अनुषंगाने ज्या अपडेट्स आहेत त्या आपण घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया. ही समन्वय समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे.
पुढची महत्त्वाची बातमी बघूया। संतोष परब हल्ला प्रकरणी आता आमदार नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। त्यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी नितेश राणे यांची बाजू मांडणार आहेत। संतोष परब हल्ला प्रकरणी सत्र आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नाकारलेला होता। त्यानंतर आता नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। आज या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मात्र सुप्रीम कोर्टात सुद्धा जामीन मिळाला नाही तर नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते। त्यामुळे आता नितेश राणे यांनी आपले जुने वकील बदलले आहेत। सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे नितेश राणे यांची बाजू आता मांडणार असल्याचं समजतंय। मुकुल रोहतगी यांच्याविषयीची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्यन खटला प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। रोहतगी देशातले आघाडीचे विधिज्ञ आहेत। अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपलं कौशल्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे। रोहतगी यांचे वडील माजी न्यायमूर्ती होते। मुंबईतल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधनं मुकुल रोहतगी यांनी शिक्षण घेतलेलं आहे। दिल्ली कोर्टात सिनियर काउन्सिलचा त्यांचा दर्जा आहे। ॲडिशनल सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती। गुजरात दंगली प्रकरणी राज्य सरकारची बाजू त्यांनी मांडलेली होती। 2014 ते 2017 या दरम्यान देशाचं अटॉर्नी जनरल पद त्यांनी सांभाळलं होतं। देशाचे 14वे अटॉर्नी जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं। याच महत्त्वाच्या बातमीच्या अनुषंगाने आपण अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नितेश राणे यांना आज सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळणार का? नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज चर्चा सुरू आहे। सुप्रीम कोर्टात आज सुनावणी अटकपूर्व जामीन अर्जावर। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये संतोष परब यांच्या ज्या मारहाण प्रकरणामध्ये नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे। यापूर्वी सत्र न्यायालय असो की उच्च न्यायालय असो, या दोन्ही न्यायालयांमध्ये जामीन नाकारल्यानंतर त्यांनी आता या जामीन अर्जाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दरवाजे ठोठावलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी जेवढे वकील होते त्या सर्व वकिलांना बदलण्याचं काम नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे। नारायण राणे यांनी यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये नितेश राणे यांची बाजू मांडण्याकरता मुकुल रोहतगी हे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्या संदर्भात आपण माहिती दिली, त्यांची नियुक्ती केलेली आहे। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। समजा आज नितेश राणे यांचा जामीन नाकारला तर त्यांचं भवितव्य हे अतिशय अडचणीत येणार आहे। त्यांना अटक केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे सोबतच ज्या पद्धतीनं मुकुल रोहतगी यांचा इतिहास बघितला तर त्यांनी अनेकदा जामीन अर्जावरचा जो युक्तिवाद आहे, युक्तिवाद करताना ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे त्यामुळे अनेक प्रकरणात त्यांना विजयी होता आले। उदाहरणार्थ आर्यन खान प्रकरणावर ज्यावेळी त्यांनी युक्तिवाद केला होता, त्या युक्तिवादानंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता। त्याच धर्तीवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रयत्न आहे की नितेश राणे यांना जामीन मिळावा, यासाठीच मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये निवड करण्यात आलेली आहे। याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा आहे, जेव्हा जस्टिस सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस रामन्ना यांच्या खंडपीठावर जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस कशा प्रकारचा युक्तिवाद मुकुल रोहतगी करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तो युक्तिवाद कसा खोडून काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। बिलकुल प्रशांत, जर समजा सुप्रीम कोर्टाकडून नितेश राणेंना दिलासा मिळाला नाही तर मग नेमकी काय भूमिका असू शकते? नेमके कोणते कायदेशीर पर्याय त्यांच्या समोर असू शकतात? प्रशांत, त्याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे? सुप्रीम कोर्टात जर त्यांना दिलासा मिळाला नाही तर निश्चितपणे आज नितेश राणे यांना अटक होईल। जेव्हा त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी होईल, आज साधारणतः त्यांच्या जामीन अर्जाला जो आज खास करून बोर्डाचा क्रमांक ज्याला आपण म्हणतो केस बोर्डावर येणे अशा प्रकारचा तो साधारणतः 58 क्रमांकांची त्यांची याचिका आहे। त्या याचिकेवर साधारणतः दुपारी 12-12:30च्या दरम्यान सुनावणी होण्याची शक्यता आहे। आणि ज्यावेळेस या प्रकरणाची सुनावणी त्यावेळेस जर हे प्रकरण नाकारलं गेलं आणि यांचा युक्तिवाद मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारनं खोडून काढला तर जामीन अर्ज नाकारला जाईल। आणि जामीन अर्ज नाकारल्यानंतर थेट नितेश राणेंना अटक करण्याशिवाय पर्याय राहणार, कारण की यापूर्वीच्या दोनही सत्र न्यायालय
असो किंवा उच्च न्यायालय असो, या दोन्ही न्यायालयांनी जामीन नाकारला. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय जे असतं, ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, त्याही न्यायालयाने जर जामीन नाकारला तर नितेश राणे यांना निश्चितपणे अटक होईल आणि त्यांना तुरुंगात जावे लागेल. हीच सध्याची परिस्थिती आहे. यापुढे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. आणि जेव्हा पोलीस या संदर्भात पुन्हा एकदा त्यांची माहाणी आणि त्यांच्या संदर्भात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा सत्र न्यायालयात त्यांना पुढे नेला जाईल आणि त्यासोबत त्यांचा कोर्टापुढे त्यांची मांडणी होईल या प्रकरणाची. त्यावेळेस पुन्हा त्यांना युक्तिवाद करावा लागेल जामिनासाठी, कारण की तोपर्यंत पोलीस आपली चौकशी पूर्ण केली असतील असंही म्हणावं लागेल. बिलकुल प्रशांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीच्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. पुढची ही बातमी नेमकी काय, सुरुवातीला आपण पाहूया. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. या दोन्ही लसी मेडिकल दुकानांमध्ये आता उपलब्ध केल्या जाऊ शकतात. औषध नियामकांकडून या संदर्भात मान्यता मिळण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. प्रतिडोस 275 अधिक 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारून या ज्या लसी आहेत त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळतेय. पुन्हा एकदा आपण या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊया. प्रशांत, कोविशिल्ड कोवॅक्सिन बाजारात देखील आता उपलब्ध केलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त होतीये. सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतेय. प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? बरोबर आहे का? ज्या पद्धतीने यापूर्वी सरकारी नियंत्रणातच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी ज्या आहे कोविड-19च्या विरोधातल्या, म्हणजे अँटी कोविड लसी म्हणून याला संबोधलं जातं, ह्या दोन्ही लसी आतापर्यंत सरकारी नियंत्रण होता. आता सरकारी नियंत्रण यातून मुक्त होणार आहे. सरकारी नियंत्रणातून मुक्त झाल्यानंतर भारताच्या औषध महाप्रशासकाच्या वतीने या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे की ह्या दोन्ही लसी लवकरात लवकर बाजारपेठेत उपलब्ध होतील. आणि खास करून बाजारपेठेत म्हणजे सर्वसामान्यपणे ज्यांचा आवाका असतो अशा सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये म्हणजे मेडिकल दुकानांमध्ये हे औषधे मिळेल, ज्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसीचा समावेश असेल. साधारणतः जर या घडीला जर बघितलं आपण, जर सरकारी नियंत्रणात असलेल्या लसींची किंमत आता सध्या हजारापेक्षा पेक्षा पुढे आहे. साधारणतः कोविशिल्डची लस ही 1200 ते 1300 रुपयाची मिळते आणि कोवॅक्सिनची लस साधारणतः 1500 ते 1600 रुपयात मिळते, खास करून दवाखान्यांमध्ये. आता याच धर्तीवरती जर आता या लसी नियंत्रणात मुक्त झाल्या तर साधारणतः याची किंमत अर्ध्यापेक्षा कमी होणार आहे. साधारणतः कोव्हॅक्सिनची किंमत जी आहे 275 रुपये प्लस टॅक्सेस, म्हणजे अशी एक प्रकारे एका लसीचा डोस असणार आहे. आणि दुसरी जर लस असणार आहे ती 150 रुपये, जी कोविशिल्ड आहे, कोविशिल्ड 275 रुपये आणि कोवॅक्सिन 150 रुपये असणार आहे, ज्यामध्ये अतिरिक्त टॅक्सेस लागणार आहे. साधारणतः एका डोसची किंमत हे असणार आहे. आणि त्यानंतर या दोन्ही डोसची किंमत जरी बघितली साधारणतः 400 रुपयापर्यंत या दोन्ही डोसची किंमत जाईल कोवॅक्सिनची आणि साधारणतः 600 रुपयापर्यंत किंमत जाईल कोविशिल्डची. याचा अर्थ असा होतो की या घडीला जे दवाखान्यात उपलब्ध या लसी आहेत त्यांची किंमत ही दुपटीपेक्षा जास्त आहे. अशा वेळी या लसी जर सर्वसामान्यांच्या आवाक्यात उपलब्ध झाल्या तर लसीकरण अजून युद्धस्तरावर लाभता येईल असंही केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना वाटत आहे. त्याचमुळे होऊ शकतं की या लसी लवकरात लवकर बाजारात येतील. या संदर्भात औषध महानियंत्रणाच्या वतीने लवकरच या संदर्भातली परवानगी रितसरपणे देण्यात येईल आणि या लसी लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुणे नाशिक महामार्गासाठीच्या जमीन भूसंपादनाच्या एका घोटाळ्याची सध्या मोठी चर्चा रंगतीये. यावरून बाधित शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. मोजणी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे चक्क लाभार्थी असलेले शेतकरी बदलून भलत्याच शेतकऱ्यांना मदत मिळतेय. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या कळंबमधल्या 21 शेतकऱ्यांसोबत हा सगळा प्रकार घडलाय. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातल्या कळंब गावच्या गट क्रमांक 328 या मिळकतीमध्ये एकूण 21 खातेधारक आहेत. सरकारकडून या गटाला 70 लाख रुपयांचा मोबदला दिला गेलेला आहे. मात्र मोजणी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन झालं त्यांना एका कवडीचाही मोबदला अद्यापपर्यंत मिळालेला नाही. उलट ज्यांची 1 इंचही जमीन गेलेली नाही त्यांना लाखो रुपयांचा मलिदा पोहोचलाय. त्यामुळे आता हे शेतकरी आक्रमक झालेत. या संपूर्ण गटाची फेरमोजणी करून योग्य मोबदला दिला जावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी आता केलेली आहे.
खेड सिन्नर महामार्गावर मी आहे आणि कळंब परिसरातल्या जमिनीच्या भूसंपादनाचा वाद आहे. मागच्या अनेक वर्षापासून सगळे शेतकरी लढा देत आहेत. अधिकारी सुद्धा या ठिकाणी आले आहेत. आपण पाहतोय अधिकारी मात्र कुठला याच्यावरती तोडगा काढायला तरी सध्या तयार दिसेनात. 4 अधिकारी आहेत भूसंपादनाचे, त्यांना सुद्धा विचारण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मला सांगा सर, नेमकं तुम्ही काय करणार आहात? हा वाद कसा मिटवणार आहात? किमान तुमच्याकडनं काहीतरी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्तर आहे का? अधिकारी आज 4 अधिकारी या ठिकाणी आहेत. मीडियाला सुद्धा थांबवण्यात आलं. ह्या मागच्या अधिकाऱ्याने आमच्या कॅमेऱ्याला सुद्धा मज्जा मानला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही काहीतरी आता बोला याच्यावरती. आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडून जे पत्र आलेलं आहे आमच्याकडं, त्याच्यामध्ये 328चा 10 आणि 328चा 14 हे जात आहे म्हणजे संपादित होत आहे किंवा नाही हे फक्त चौकशी करण्याबाबत आम्हाला कळवलेलं आहे. त्याबाबत आपण चौकशी करण्यासाठी आलेलो आहे. यानंतर हा वाद मिटेल असं वाटतं आपल्याला? ते मी नाही सांगू शकत कसं आहे. तुमच्या डिपार्टमेंटकडे ते फाळणीबारा का नाही ते सांगा. आणि ते फाळणीबारा नसल्यामुळेच आहे ना इथं शेतकरी एकमेकांची डोके फोडायला लागले ते पण सांगा. आणि तुमच्या डिपार्टमेंटचं काम काय आहे ना की ते पण आम्हाला कळू द्या. मग तेवढ्यासाठीच आम्ही फक्त त्या घोडेगावला चक्र मारू, नाही तर विदाऊट रिझन आम्ही तिकडे येणारच नाही. आम्हाला काय इंटरेस्टेड नाही तुमची तोंड बघण्याची. खरं तर आपण पाहतोय हा मतदारसंघ आहे स्टार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचा आणि राज्याचे गृहमंत्री सुद्धा याच परिसरातले आहेत. हा प्रश्न अधिकाऱ्यांमुळे चिघळतोय का राजकारण्यांमुळे हे पाहावं लागेल. कारण हे सगळे शेतकरी आज सर्वजण या सगळ्या मोठी नजर लावून आहेत का आपल्या ह्या सगळ्या चुकीच्या पद्धतीने जे भूसंपादन झाले याला कुठेतरी मार्ग मिळेल. पाहूयात नेमकं काय घडतं ते. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कळंब, पुणे. जेव्हा रस्त्याचं काम ॲक्च्युअल चालू झालं तर या वॉर्डमध्ये मंजूर नकाशानुसार कामकाज सुरू नसल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही वेळोवेळी भूसंपादन अधिकारी असतील, NHI असतील किंवा प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी आम्ही अर्ज केले की बाबा हे माझं क्षेत्र शिल्लक आहे, याचे मला अद्याप पैसे मिळालेले नाही. त्यांनी आता थांबलासुद्धा आमच्या जागेत लावला आहे, म्हणजे याचा अर्थ ते ॲक्वायर झालेलं आहे. परंतु ॲक्विजिशनची कुठलीही प्रोसेस न करता म्हणजे आमचं क्षेत्र घेतलेलं आहे. खालच्या साईडला रोड माझी जागा शिल्लक राहत होती. नकाशामध्ये सरळ दिसत होतं की बाबा 327चा 3 आणि 327चा 5 जागा शिल्लक राहते. आजही तुम्ही आवडचा नकाशा चेक करू शकता. पण आज जर जागेवर पाहिलं तर जागा शिल्लक दिसत नाही. त्याच्यात त्यांचे नंबर आउटर बाहेर गेलेत. म्हणजे उरलेल्या जागेचा काय उपयोग नाही. धड त्याचं भूसंपादन प्रक्रिया नाही. हे जवळजवळ आता 12 वर्ष होतील. 2012-21 सप्टेंबरपासून आम्ही आंदोलन करतोय. आता ह्या पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील तरी रस्त्याचं कामकाज अजून संथगतीने चालण्यामागचं कारण या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सगळा गोंधळ आणि सुसूत्रता नसल्यामुळे होते. आम्ही बाधित आहेत. म्हणजे आमचे संपादित क्षेत्र आमचं पूर्णपणे म्हणजे 2012 पासून म्हणजे कंटिन्यू भूसंपादन 13ला आम्ही अर्ज केले. 2012, 13, 14, 18पर्यंत की आमचं क्षेत्र तुम्ही ॲक्वायर करू नका. म्हणजे आमचा विरोध डावलून यांनी आमचं क्षेत्र ॲक्वायर केलेलं आहे ॲक्च्युली सर यांनी. म्हणजे त्यासाठी आम्ही 2018 ज्यावेळी फायनल जर झालं तरी आम्ही सांगतो की आमचं क्षेत्र करू नका. तर त्यावेळी त्यांनी एक नोटीस आहे त्याच्यात असं उल्लेख केलेला आहे की तुम्ही भूसंपादनाचे नुकसान भरपाई घ्या अगर घेऊ नका. पण तुमचं क्षेत्र समजा जर जात असेल तर क्षेत्र जाणार, तुम्ही जाऊन कोर्टात भांडा. मग ते आमच्याकडे पर्याय नसल्यामुळे ॲक्च्युली जे संपादन झाले जो अहवाल आहे त्यानुसार आम्ही ते पेमेंट स्वीकारलेले. पुढची बातमी बघूया. परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचं नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्या वतीनं 5,730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत 26 जानेवारीपासून लॉटरीसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती दिली. नवी मुंबईतल्या कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी ही घरं असणार आहेत. सातत्याने सर्वसामान्य घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता परवडणाऱ्या दरातील घरं उपलब्ध करून देण्यात येतात. किफायतशीर दर व दर्जेदार बांधकाम आणि पारदर्शक व सुलभ ऑनलाईन प्रक्रिया यामुळे सिडकोच्या आजवरच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरलेल्या आहेत. सदर गृहनिर्माण योजना 5,730 घरांची आहे. नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात ही घरं आलेली आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, महामार्ग, नियोजित मेट्रो याद्वारे तळोजा नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी देखील आहे. तर आपण पाहिलं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या 5,730 घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे.
प्रजासत्ताक दिनी आरपीएफ अधिकाऱ्यानं एका महिलेचे प्राण वाचवल्याची घटना गोंदिया रेल्वे स्टेशनवर घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. काल गोंदिया रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर गोंडवाना एक्सप्रेस आलेली होती. त्यावेळेला एक महिला प्रवासी चालत्या ट्रेनच्या A2 बोगीत चढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेचा तोल गेला. ही महिला ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर पडत असताना तिथं असलेल्या कुंबरे या आरपीएफ अधिकाऱ्यांनी या महिलेचा जीव वाचवलाय. यावर्षी चित्ररथला पुरस्कार हा ऑनलाईन मतदानानं देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत दोडा भागामध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होतीये. या बर्फवृष्टीमुळे अनेक हायवेंसह छोटे मोठे रस्ते देखील बंद केले गेलेले आहेत. रस्त्यावर बर्फ साचल्या कारणामुळे हा बर्फ आता JCBच्या सहाय्यानं हटवला जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सहार वाळवंट तिथल्या उष्ण तापमानासाठी खरं तर ओळखलं जातं. तिथं 58°C तापमान नोंदवलं जातं. मात्र त्याच वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झाल्याचं आता समोर आलेलं आहे. हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण ही छायाचित्र पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. रखरखीत वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झाली आहे आणि बर्फवृष्टी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, तर गेल्या 42 वर्षात या वाळवंटात 5 वेळेला बर्फवृष्टी झालेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.